सर्वप्रथम आपल्याला एक ब्राउझर उघडायचा आहे आणि त्यात टाईप करायचं आहे HSRP महाराष्ट्र आणि जे सगळ्यात अगोदर येईल त्यावर क्लिक करायचं आणि इथं आपला जिल्हा निवडायचा आहे किंवा गाडीला जे पासिंग असेल तो जिल्हा निवडायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन होईल. यातील आपल्याला सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे ते निवडायचं आहे निळ्या कलरचं. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला 2 नंबरच्या आत बसवण्याचे स्थान म्हणजे डीलर प्रेमायसेस सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ऑर्डर प्रकारमध्ये आपल्याला कंप्लीट HSRP किट हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला पिन कोड, नंतर रजिस्ट्रेशन नंबर जो की आपला गाडी क्रमांक, त्यानंतर वाहन चेसिस नंबर शेवटचे 5 अंक, वाहन इंजिन नंबर शेवटचे 5 अंक आणि नंतर शेवटी आपला मोबाईल नंबर आणि व्हेरीफाय विथ वाहन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. इथं मी 11 तारीख सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला टाईमचा स्लॉटसुद्धा सिलेक्ट करावा लागेल. आपल्याला जमेल त्यावेळी आपण म्हणजे सिलेक्ट करू शकतो. मी इथं 3:30 ते 4:30 हा सिलेक्ट केलेला आहे. यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती आपल्याला बघा नोंदणीची तारीख आपोआप येईल. त्यानंतर वाहन प्रकार, यात आपल्याला मोटरसायकल किंवा स्कूटर जे काही असलं ते सिलेक्ट करू शकतो आपण. मी मोटरसायकल केलेलं आहे. इथं कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर वाहन वर्ग जो आहे आपला तो नॉन ट्रान्सपोर्ट येईल. इंधन प्रकार पेट्रोल. त्यानंतर हा इंजिनचा प्रकार जो आहे हा मी भारत स्टेज 4 हा टाकणार आहे. आणि मालकाचे नाव टाकून नेक्स्ट करायचं आहे. आपल्याला पेमेंटची विंडो ओपन होईल. त्यात आपण फोनपे वगैरे सिलेक्ट करून ते मी रेकॉर्ड करू शकलो नाही. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते प्रिंट येईल, आपल्या रिसिप्ट येईल समजा पेमेंटची. आणि नंतर आपल्याला ईमेल पण येईल. त्यावर आपल्याला पूर्ण डिटेल दिलेली राहील, तारीख आणि टाईमची. त्यावेळेला आपण त्या केंद्रावर जायचं आहे. धन्यवाद.